विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता दहावीच्या टेक्स्ट बुकमधील 1.1 पाहिलेलं आहे. टीन एजर्स प्रेयर पाहिलेली आहे. ही कविता आपण पाहिलेली आहे. आज आपण 1.2 हा जो प्रोज आहे त्या धड्याचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. एक अविस्मरणीय अनोखी चकमक. इथं लेखकाने आपल्या जीवनात घडलेल्या एका घटनेचा वृत्तांत या धड्यामध्ये दिलेला आहे. तत्पूर्वी आपण वॉर्मिंग अपमध्ये चिटचॅट दिलेले आहेत. त्यामधील 2-3 प्रश्न फक्त आपण सोडून घेऊ आणि आपण डायरेक्ट त्या धड्याला सुरुवात करू. ओपन युअर बुक अँड सी पेज नंबर 7. चिटचॅट. नाऊ यू हॅव फॉर्म 5 ग्रुप्स. आपण 5 ग्रुप तयार केलेले आहेत. पहिल्या ग्रुपला एक प्रश्न देतो आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. प्लीज स्टँड अप, टेल मी व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. पप्पी. येस यू आर राईट. येस यू आर राईट. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड वाय. सेकंड ग्रुप, प्लीज stand up. What do you think the girl is trying to do and why. I think the girl is trying to rescue the puppy from the drowning. एक छोटीशी मुलगी एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला पाण्यामध्ये बुडण्यापासून वाचवत आहे किंवा त्याची बुडण्यापासून सुटका करत आहे. यस यू आर राईट. तिसऱ्या ग्रुपला प्रश्न देतोय, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल. त्या मुलीच्या ठिकाणी तुम्ही असता तर काय केलं असतं. व्हॉट वुड यू डू. तिसरा ग्रुप सांगा, वी वुड ऑल्सो हॅव ट्राय टू रेस्क्यू द पप्पी. वी शॅल प्ले द रोल ऑफ दॅट गर्ल. त्या मुलीने जे केलेलं आहे तेच आम्ही पण केलं असतं आणि त्या छोट्या कुत्र्याचं पिल्ल्याचं जीव वाचवलं असतं. असे आपण 2-3 प्रश्न इथं पाहिलेले आहेत. आपण डायरेक्ट आता काय करूया, त्या धड्याकडे जाऊया. ओपन युअर बुक अँड सी पेज नंबर 8 पेजवर जा. इथं फ्रंट पेजला जे प्रश्न दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत, ते घरी गेल्यानंतर व्यवस्थित शब्द बाजूला काढा आणि नंतर त्या प्रश्नाची उत्तर पण शोधा. तिथं प्रश्न पण आहेत. आता तो धडा जो आहे एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय अनोखी चकमक. मी तुम्हाला इथं सहज उदाहरण देतो आहे. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. लेखकाच्या वडिलाचा व्यवसाय काय होता, हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ते कुठे शोधणार आपण, त्या पॅराग्राफच्या आसपास, त्या पॅराग्राफमध्येच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर ए प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. इथं प्रश्न काय होता, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. लेखकाच्या वडिलाचा व्यवसाय काय होता. इथं दिलं आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर ए प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस in individual bungalows inside a large campus. Our house was in the corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with a green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. Our writer, where he lived, there was a large campus. Here we have seen the officers' club or boundary wall. Here we have seen compound was luxurious with a green grass. Here we can see the green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. इथं आपण मोठमोठाली झाडं पाहिलेली आहेत. इथं एक वसाहत पाहिलेली. या वसाहतीमध्ये या लेखकाचे वडील वास्तव्य करीत होते की जे रानीगंजमध्ये व्यवसायाने मेडिकल प्रोफेशनल, एक वैद्यकीय व्यवसायामध्ये ते काम करत होते एका कंपनीमध्ये, खाजगी कंपनीमध्ये. आता आपण हे पाहिले, ते ज्या परिसरामध्ये राहत होते त्या परिसरामध्ये झाडं होती,
बाउंड्री वॉल होता, सुरक्षित भिंत होती. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू अ बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. त्या बगीच्याजवळच आमच्या त्या कंपनीचं एक ऑफिस होतं. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ अ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. या ठिकाणी मोठमोठाली झाडं वगैरे होती. द सिजनेबल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विल्स अँड मेनी स्पेशीज ऑफ बर्ड्स. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी सिजनेबल भाजीपाला आम्ही त्या ठिकाणून आम्हाला त्या परिसरातून आम्ही घेत होतो. भव्य अशी झाडं होती, मोठाली झाडं होती. आणि एक ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विल्स. आणि आमचं लक्ष वेधण्याचं काम कोण करायचं? खार. स्क्विल्स अँड मेनी स्पेशीज ऑफ बर्ड्स अँड मेनी स्पेशीज ऑफ बर्ड. अनेक प्रकारचे पक्ष्यांची जाती त्या ठिकाणी, अनेक पक्ष्यांच्या जाती त्या झाडावर वास्तव्य करीत होते. ते आमचं लक्ष वेधित करायचे. अजून कोण कोण लक्ष वेधित करायचे? ए ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड बीन मेड देअर डेन इन अँड अश्वेथा ट्री नियर बाय. त्या जवळच्या पिंपळाच्या झाडावरच माकडांचं वास्तव्य होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ते आमच्या जीवनाचं अविभाज्य घटक बनलेले होते. इन द फर्स्ट पॅराग्राफ वी हॅव सीन, आम्ही ह्या पहिल्या परिच्छेदमध्ये पाहिले, लेखकाचे वडील राणीगंज या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये कार्यरत होते. हा लेखक छोटा असताना तो आपल्या वडिलाबरोबर राहत होता. मग त्या ठिकाणी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या परिसराचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. झाडं कशी आहेत, त्या ठिकाणी त्या झाडावर कोणते स्पेशीज ऑफ बर्ड्स येतात. त्यामध्ये दाखलं इथं सांगितलं खार आहे, अनेक प्रकारचे पक्षी आहेत आणि माकडं पण त्या पिंपळाच्या झाडावर राहतात, हेही आपण पाहिलं आहे. आणि तेच आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असा हा लेखक म्हणतोय. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेट परफॉर्म्ड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. आणि या लेखकाच्या जीवनामध्ये शनिवारी दुपारी एक घटना घडली की त्या घटनेने या लेखकाच्या मनामध्ये एक अ स्मॉल इन्सिडेंट ऑन ए सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट ए परफॉर्म इफेक्ट ऑन मी. ह्या घटनेने माझ्यावर परिणाम झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि त्यांनी थोडा विचार केला, हे सगळी निर्मिती देवाची आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू ए पूजा व्हॅकेशन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. मला पूजा व्हॅकेशनची सुट्टी मिळालेली होती. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड. जसे दुसऱ्या मुलांना सुट्ट्या मिळतात, सणांच्या सुट्ट्या मिळतात, जसं की दिवाळीची सुट्टी आपल्याला मिळते, तसं या लेखकाला पूजा व्हॅकेशनच्या सुट्ट्या मिळाल्या होत्या. फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम ए एनग्रॉस्ड इन द व्हेरियस मॅगझिन. सुट्टी मिळाली तर मुलं कशामध्ये एनग्रॉस्ड होतात? गोष्टीची पुस्तकं वाचण्यामध्ये एनग्रॉस्ड होतात. तशी संधी मला लाभलेली होती. व्हेरियस मॅगझिन्स, गोष्टीची पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारची मासिकं अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. फेस्टिव्ह सीझनमध्ये विद्यार्थ्यासाठी, छोट्या मुलांसाठी जे मॅगझिन असतात, छोटी पुस्तकं असतात, गोष्टीची पुस्तकं असतात, पब्लिश झालेले असतात आणि ते वाचण्यासाठी या सुट्ट्याच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना दिलेले असतात. त्या पद्धतीने हा मुलगा, हा रायटर, तो मॅगझिन वाचत होता. आफ्टर ए हार्टी लंच, एक त्यांच्या मनापासून त्याचा हार्टी लंच, दुपारचं जेवण झालेलं होतं. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आफ्टर हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन. माझे आईवडील आणि माझी बहीण ले डाऊन फॉर ए आफ्टरनून नॅप. ते दुपारची डुलकी घेत होते. अँड आय सेटल डाऊन विथ ए स्टोरी बुक्स.
अँड आय सेट डाऊन टू द स्टोरी बुक्स. आणि गोष्टीचं पुस्तक वाचित होतं. दे क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरीज. मी ॲडव्हेंचर स्टोरीज वाचत होतो. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. की मी ज्या ठिकाणी पुस्तक वाचत होतो त्या ठिकाणी माझी आईवडील बहीण जवळच झोपलेले होते आणि मी गोष्टीची पुस्तकं वाचत होतो. आणि त्या पुस्तकं वाचत असताना occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of a house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by, I became deeply absorbed in the book. मी पुस्तक वाचत असताना मला त्या शांततेचा भंग होत होता. कशापासून शांततेचा भंग होत होता? एकतर आईवडिलांचं घोरणं ऐकू येत होतं, कावळ्यांची कर्कश आवाज येत होता, खार आकाशामध्ये खार आकाशामध्ये उडत होत्या. फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली अब्झॉर्बड इन द बुक. तरीही मी माझ्या पुस्तकामध्ये पुस्तक वाचत असताना मग्न होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. आणि त्याच वेळेस पहा, ह्या घटना आपण लक्षात ठेवा. पहिल्या परिच्छेदमध्ये त्या लेखकाचे वडील कार्यरत होते, तिथला परिसर कसा आहे सांगितलं आहे. दुसऱ्या परिच्छेदमध्ये त्या लेखकाने शनिवारच्या दुपारी जेवण झाल्यानंतर मी माझ्या फॅमिली तिथं राहत होतो आणि आईवडील जेवणानंतर ते सगळेजण झोपी गेले होते, दुपारचं डुलकी घेत होते आणि मी मात्र पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होतो. आणि हे पाहिल्यानंतर की आईवडील घोरत होते. जेव्हा मी गोष्टीचं पुस्तक वाचत होतो त्यावेळेस वाचण्यामध्ये मला डिस्टर्ब कोणता होत होता. आईवडिलांचं घोरणं होतं, दुसरा डिस्टर्ब होता पक्ष्यांचे किलबिल करणं, तिसरं होतं नंतर कावळ्यांचा कर्कश आवाज. अशा प्रकारे मला त्रास होत होता, तरीही मी ते पुस्तक वाचत होतो. आता तिसऱ्या परिच्छेदमध्ये सडनली आय हर्ड ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. लगेच मी ताबडतोब पुस्तक वाचित असतानाच ऐकलं. काय ऐकलं? सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. रस्त्यावरचे कुत्रे मोठमोठ्याने भुंकताना मी ऐकले. डिस्टन्स आय चोज टू इग्नोर. पहिले मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. The commotion thinking that the pack of the dogs might have cornered a hapless pig. नंतर मी विचार केला, अनेक कुत्रेचा समूह एका डुकरावर तो अटॅक करीत असावा किंवा चेस करीत असावा, एका दुर्दैवी डुकरांचा पिच्छा करीत असावा असं माझ्या लक्षात आलं. बट सून, पण लगेच ताबडतोब द बार्किंग बिकेम ए लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. पुन्हा ते कुत्रे मोठमोठ्याने भुंकायला लागले, आक्रमक झाले कुत्रे. अँड देन अलार्म्ड काविंग ऑफ ए फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॉकफनी. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मी पाहिल्यानंतर कावळ्यांच्या कळपांचा आवाज, कावळे कावकाव करायला लागले मोठ्याने. आणि त्या ठिकाणी नंतर काय झालेलं आहे, तो आवाज कुठून येत होता तर जवळूनच येत होता. आता पेज नंबर 9 जा. कॅरॅसिटी गॉट द बेटर ऑफ मी. मी पुस्तक वाचताना हे सगळं मी ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली की नेमकं काय झालं असावं बाहेर. म्हणून लिव्हिंग द बुक असाइड, मी बाजूला पुस्तक ठेवलं. आय रश टू द व्हरांडा. मी व्हरांड्यामध्ये आलो टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. काय घडतं हे पाहण्यासाठी मी व्हरांड्यामध्ये आलो. आय ग्लॅन्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि मी पाहिलं की माझ्या घराच्या छपरावर काय पाहिलं, एक भयानक बिग मेल लंगूर, एक मोठा माकड. ॲप्रिएंटली द लीडर ऑफ द इट्स ग्रुप. मला असं वाटतं तो त्यांचा कळपाचा तो मुखी असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर. आणि त्या मुखियाने काय केलं, एक छोट्या लंगूर इन हिज हँड्स. त्यांनी छोट्याशा माकडाच्या पिल्लाला हातात धरले. अँड मेसलेली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ डिफिनेट इंटेंट टू किल.
की त्याच्या मनामध्ये त्या मुलाला आपटून मारण्याचा त्याचा हेतू होता, त्या उद्देशाने त्यांनी त्या माकडाच्या पिल्लाला धरलंय. पहा, मारतंय कोण? पिल्लू कोणाचं आहे? माकडाचं. पण हा माकड मेल लंगूर त्या ज्या पिल्लाला तो मारण्याचा प्रयत्न करतोय. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. पहा, हे जे माकड आहे, ह्या कल्पातला जो मुखिया आहे, तो लीडर आहे, तो लीडर त्या माकडाच्या पिल्लाला जिवंत मारण्याच्या हेतूने त्याला मारतोय, आपटितोय. आणि हे दृश्य त्याच्या कल्पातील सर्वजणच पाहतात. त्या कल्पातील जे लंगूर आहे छोटं, त्याची आई पण पाहते, पण आईसुद्धा काहीही करू शकत नाही. आता हे पाहिल्यानंतर आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच ए डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. हा लेखक म्हणतोय की नंतर की मी पाहिलंय की मेल डॉमिनंट जो असतो तो आपल्या कल्पामध्ये एखाद्या दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाही, तो मेल असेल तर, आणि म्हणून तो आपला स्वतःचं वर्चस्व ठेवण्यासाठी त्या पिल्लाला मारित असावं असं माझ्या लक्षात आलं. विदाउट लुजिंग माय एनी टाईम, मी वेळ न गमावता आय गॅदर्ड ए स्टाउट स्टिक, एक मजबूत हातात काठी घेतली, इन वन हँड अँड हर्ड ए पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराडिंग लंगूर. आणि त्या माकडाकडे मी दगड भिरकावले, दगड त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि हातामध्ये काठी घेतली मजबूत. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट्स हार्डली टूक एनी नोटीस ऑफ एनी माय ॲसल्ट. हा लेखक म्हणतो मी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी काठी घेतली, दगड भिरकावले, पण तो त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. कारण का? तेवढा तो त्या पिल्लाला मारण्यामध्ये मग्न होता. त्याला राग आला होता त्या माकडाला, मोठ्या माकडाला. तो त्या पिल्लाला सोडत नव्हता. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पुन्हा मी नंतर अनेक दगड त्याच्याकडे भिरकावले. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. नंतर द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. हे सगळं पाहत असताना मी त्या वानराला दगड मारित होतो, त्या माकडाला दगड मारित होतो. मारित असताना कुत्रे पण माझी साथ देत होते आणि कुत्र्याने सुद्धा आवाज मोठा काढला. आणि सरते शेवटी काय झालं पहा, The change in the circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि कुत्रे भुंका लागले, मी दगड मारले, हे सगळं आवाज ऐकल्यानंतर त्यांनी त्या पिल्लाला माझ्या त्या छपरावर सोडलं. तसंच सोडलं. आणि द बेबी वॉज लिस्टलेस. तो गलित गात्र झाला होता, भिलेला होता. अँड अपियर टू बी डेड. आणि तो मेल्यासारखा दिसत होता. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, हिज बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. त्याचं शरीर त्या छपरावरून खाली घसरत येत होतं, घरंगळत येत होतं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ द डॉग्स क्रू मेनीफोल्ड ॲट द प्रोस्पेक्ट ऑफ द गुड किल अँड मील. आणि सगळे कुत्रे खुश झालेले होते की वरचं ते माकडाचं पिल्लू खाली पडेल आणि आम्ही त्याची मेजवानी करू त्या माकडाच्या पिल्ल्याची. खुश झाले होते. पण काय झाले पहा, keeping the dogs a baby with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tailed roof. की ते छपरावरून खाली गरंगडत असताना त्या लेखकाने त्या पिल्लाला धरण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या लेखकाच्या हातामध्ये त्याची शेपटी आली. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते गर्भगलित झाले होतं, मोशनलेस झालं होतं, गतिहीन झालं होतं. इट वॉज इंडीड ए मेल बेबी. आणि ते मेल बेबी होता. तो पुरुष जातीचा लंगूर होता. आणि पुरुष जातीचा लंगूर असल्यामुळेच त्या माकडाने, त्या मेल डॉमिनेट त्या लंगूरने या पिल्लाला मारण्याचा प्रयत्न केला. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड बिकम आउट टू द व्हरांडा अँड वेर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. माझं बचावचं कार्य चालू होतं. त्याच वेळेस काय झालं, माझे आई, वडील आणि बहीण हे सगळेजण बचाव कार्यामध्ये सहभागी झाले.
सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, आणि थोड्याच अंतरावर माझ्या घराच्या शेजारी सगळेजण अवतीभोवती जमा झालेत. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड, मी माझ्या त्या माकडाच्या पिल्लाला माझ्या अंगणामध्ये घेतलं. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप, आणि जवळच खुराडा होता, कोंबड्याचा खुराडा होता. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स स्क्रॅच्ड, की त्याच्या छोट्या त्या माकडाच्या पिल्ल्याच्या अंगावर मार्क्स होते, ओरखडलेलं होतं, खुणा होत्या. ब्लड वॉज वुझिंग, रक्त वाहत होतं. फ्रॉम सम ऑफ द वुंड्स द बेबी रिमेन्ड मोशनलेस, आणि ते छोटंसं माकडाचं पिल्लू गतिहीन, की ज्यामध्ये जीव नाही, अशा प्रकारे त्याचं तो भयभीत झालेला होता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि म्हणून माझ्या वडिलांनी फर्स्ट एड किट्स आणल्या, की जेणेकरून रक्तप्रवाह थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. फर्स्ट एड झाल्यानंतर आय वॉज रिव्हेड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रीथ वेअर सॅलो, आणि मी नंतर पाहिलं त्या छोट्याशा पिल्लाचा श्वासोच्छ्वास चालूच होता. स्प्लॅशेस ऑफ द कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर, मी नंतर त्या पिल्लाच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे शिंपले. अँड कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर फ्यू सॅकी अटेम्प्ट्स, अनेक प्रयत्न केल्यानंतर तो हालचाल करू लागला. ही सॅट अप, तो खाली बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ ए शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड, लाईक लीफ इन द विंड, तो जसं वाऱ्यामुळे पाने हलतात अशा पद्धतीने हा भयभीत झाला आणि थरथर कापू लागला. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप, ते छोटेसे दोन डोळे पाण्याने भरून आले. विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय, तो दबलेल्या आवाजामध्ये ते छोटं पिल्लू रडायला लागलं. जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड, जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड, जसं की एखादा छोटासा मानवाचं मूल रडतं त्या पद्धतीने हा माकडाचं पिल्लू रडू लागलं. का रडू लागलं तुमच्या लक्षात आलं असेल. वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, हा आघात त्याच्या लक्षात आल्यानंतर आय ऑफर्ड हिम पिलड बनाना, हा लेखक म्हणतोय नंतर मी त्याला सोललेली केळी दिली. विथ ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड्स, अस्थिर हाताने त्याने ते स्वीकारले. अँड बिगॅन टेकिंग हेजिटेंट बाईट्स, आणि भीतीने तो काय करायला लागला, तो खायला लागला. हेजिटेंट बाईट्स. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हेल ऑफ द बेबी लंगूर, माझं लक्ष त्यांच्याकडे होतं, त्या माकडाच्या पिल्लाकडे होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ द बिंग वॉचड. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन. आणि नंतर मी पाहिलं, आम्ही त्या माकडाच्या पिल्लाला फर्स्ट एड करीत होतो, त्याला त्याच्या तोंडावर पाणी मारत होतो, त्याला खाण्यासाठी केळी देत होतो. हे सगळं दृश्य त्या माकडाची आई, त्या माकडाच्या पिल्लाची आई ते सगळं दृश्य पाहत होती. देअर सॅट द मदर लंगूर ऑन हर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आमच्यापासून ज्या आम्ही हे केलेलं आहे ते सगळे आमची आई पाहत होती. द सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ आय कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि त्या आईनं असं लक्षात घेतलं की या लोकापासून माझ्या लेकराला काही त्रास होणार नाही, काही त्यांना हानी पोहोचणार नाही, आणि म्हणून ती शांत होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder, and I retreated from the door of the coop to allow the mother across to her baby. आणि नंतर मी थोडं माघारी वळलो, तिथून हल्लो थोडं, की जेणेकरून त्या माकडाच्या पिल्लाची आई त्या आपल्या लेकराजवळ यावी, त्या पिल्लाजवळ यावी, म्हणून मी तिथून हल्लो. नंतर काय झालं पहा. इमिजिएटली द मदर डेन्स्ड ऑन द फ्लोअर ऑन द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. लगेच त्या आईनं त्या बाळाला उचललं, आपल्या काकेत घेतलं, कडेवर घेतलं. शी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आईनं त्या पिल्लाच्या त्या बॉडी शरीरावर ओरखाडे किंवा इंजुरीज काय झालेल्या आहेत का ह्या पाहिल्या, जखमा झाल्यात का पाहिल्या, आणि त्याने आपल्या कडेवर घेतलं आणि आपल्या छातीला त्यांनी लावलं. द बेबी फाउंड ग्रेट सॉलेस इन हर केअरिंग आर्म्स. आईच्या कुशीमध्ये ते स्थिर झालं. फिरावल्यानंतर त्याला बरं वाटलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर ए फ्यू मिनिट्स. ते छोटंसं माकडंच पिल्लू आईच्या मांडीवर स्थिरावलं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज ए पॉन्डरिंग
over the options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. आणि ती आई चिंतन करीत होती, विचार करत होती की माझ्या या पिल्लाला भविष्यामध्ये त्या मेल डॉमिनेटेड लंगूरने अटॅक करू नये, याच्यापासून माझ्या त्या पिल्लाला कसं मी त्या हल्ल्यापासून वाचवू हा विचार करीत होती. फॉर ए फ्यू सेकंड्स, काही मिनिटांमध्ये सेकंदामध्ये, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. पहा, हे फार महत्त्वाचं आहे. फॉर ए फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. त्या छोट्याशा लंगूर म्हणजे आई, त्या छोट्याशा त्या माकडाच्या पिल्लाच्या आईनं माझ्या डोळ्यामध्ये पाहिलं. जे दृश्य त्यांनी पाहिलं, डोळ्यात त्या नजरा एकमेकाला भिडल्या. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट. इवन टुडे, आजसुद्धा मी ते विसरत नाही. दॅट लुक इन हर आईज शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. पहा, अंडरलाईन करा. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये पाहिले, मी ते कधीच विसरणार नाही. शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, एक शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. माझ्या मुलाला तुम्ही वाचवलं त्याबद्दल मी तुमची कृतज्ञता कधीही विसरणार नाही, असं त्या डोळ्याच्या भावनेचा अर्थ होता. आय वॉज ओव्हरहेल्म्ड, मी भारावून गेलो. आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. देअर सॅट युनिव्हर्सल मदर होल्डिंग ए स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि सर, ते शेवटी या लेखाने पाहिलं की माणसं कृतज्ञता व्यक्त करतात, प्राण्यांना सुद्धा कृतज्ञता व्यक्त करता येतात, पण त्यांच्याकडे वाचा नसती, बोलता येत नसतं, पण ते आपल्या भावना डोळ्याच्या माध्यमातून त्या व्यक्त करतात. देन इन फ्लॅश, काही क्षणार्धातच, शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिनिंग टू हर बेली अँड रीच्ड आवर किचन रूफ. लगेच त्याने आपल्या बाळाला उचललं, कडेवर घेतलं आणि आपल्या त्या छपरावर त्यांनी उडी घेऊन निघून गेली. शी सर्व्हाइव्ड द एरिया फॉर विशियस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द पॅलेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. त्यांनी बाहेर आल्यानंतर त्या छपरावर पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं, सगळ्या दिशेने त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की माझ्या बाळावर नंतर कुणी अटॅक करू नये. आणि म्हणून त्यांचा जो कळप ज्या दिशेने गेला होता त्याच्या विरुद्ध दिशेने ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ हर मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड हर मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of the communication between man and animal, but there were other means of the establishing a bond through trust, compassion and mutual understanding. पहा इथं काय म्हणतो तर कम्युनिकेशन स्किल फक्त अन्नापासूनच, अन्न जे आपण खातो त्यापासूनच मिळत नाही. तर इथं लेखक शेवटी म्हणतो आहे ॲनिमल बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ द इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, एक विश्वास, कंपॅशन दया अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकाला समजून घेण्याची कॅपॅसिटी. आता हे घटना घडली. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे, आजपासून 55 वर्ष होऊन गेलेत. आय एम नाऊ 70 years old, मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, अचानक पडलेली भेट, आज अविस्मरणीय घटना मी माझ्या जीवनामध्ये कधीही विसरत नाही. अशा प्रकारे या तफन मुखर्जीने आपला स्वतःचा अनुभव, स्वतः पाहिलेली घटनेचं वृत्तांत या कथेमध्ये दिलेलं आहे. आणि मी असं विचित करतो की हा धडा तुम्हाला समजला असावा. 2-3 वेळेस वाचन करा. त्या वर्कशॉपमध्ये प्रश्नाची उत्तर सोडवा. ते प्रश्नाची उत्तर सोडवले की तुम्हाला ऑटोमॅटिक त्या प्रश्नाची उत्तर शोधले की त्या धड्याचा कंटेंट आमच्या लक्षात येतं. आणि हा जर काही अडचण असेल तर अजून आपण नंतर पाहणारच आहोत. अशा प्रकारे लेट अस वी विल स्टॉप हिअर. आज आपण ॲन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय अनोखी चकमक, प्रेझेंटेड बाय तफन मुखर्जीने सादर केलेले ते धडा आपण पाहिलेला आहे. लेट अस वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.